आज आपण बघणार आहोत भाजणीची चकली. तर चकलीसाठी जे साहित्य लागणार आहे ते मी जरा जास्तीचेच दाखवलेले आहे. साधारण 2 किलोचे ते पीठ तयार होते. पण ज्यांना हे पीठ कमी पाहिजे त्यांनी हे सगळं माप निम्म्या पद्धतीत घ्यायचं आहे. तर आता आज आपण साहित्य बघणार आहोत. 4 वाट्या तांदूळ. आता मी जया या कंपनीचे तांदूळ घेतलेले आहे. पण एरवी तुम्ही शक्यतो जाडा आणि कोरड्या पद्धतीचा जो तांदूळ मिळतो तो वापरावा, त्यामुळे चकली अत्यंत कुरकुरीत खुसखुशीत होते. तर 4 वाट्या तांदूळ घ्यायचे, 2 वाट्या चणा डाळ घ्यायची, 1 वाटी उडीद डाळ, 1 वाटी मूग डाळ, 1 वाटी साबुदाणा, 1 वाटी पोहे, 8 ते 10 मिरे, 6 ते 7 लवंग, धणे पाऊण वाटी, जिरे अर्धा वाटी. तर हे सगळं साहित्य जे घेतलेलं आहे ते हळूहळू आपण कढई आधी गॅसवरती गरम करायला ठेवायची आणि ती एकदा तापली की ती मीडियम फ्लेम ठेवायची आणि मीडियम फ्लेमवरती एक एक म्हणजे एकदा तांदूळ टाकून घ्यायचा आणि तो 4 वाट्या एकदम नाही टाकायचा, आधी 2च वाट्या टाकायचा आणि तो मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचा. आपण जेव्हा भाजतो त्यावेळेला तो फार गुलाबी नाही करायचा आणि पांढराही राहता कामा नये. असं सगळं साहित्य भाजून घ्यायचं आणि अशा रीतीने भाजणी तयार होईल. भाजणी आपली करून झाल्यानंतर आपण ही चकलीची जी भाजणी आहे ती दळून आणलेली आहे. तर ती बारीकच दळलेली आहे. आता ही जी भाजणी आहे ती मी 2 वाट्या घेतलेली आहे आणि आता 2 वाट्यांसाठी जे मला साहित्य लागते ते मी शेजारच्या डिशमध्ये ठेवलेलं आहे. तर साधारण 1 चमचा मीठ घेतलेलं आहे आणि गच्च भरून घेतलं आहे तो मीठ. चमचा मी जो तेलात ठेवलेला आहे त्याचंच हे सगळ्याचं माप आहे. 1 चमचा मीठ, 2 चमचे तीळ, हिंग अगदी अर्धा चमचा आणि अगदी चिमूटभर, अगदी 1-2 चिमूटच हळद घेतलेली. हळद जास्त घ्यायची नाही कारण त्यांनी चकली काळी पडू शकते. चवीपुरती अगदी 1-2 चिमूट घेतलेली आहे. 2 चमचे ओवा घेतलेला आहे आणि साधारण 2.5 ते पावणे 3 चमचे मसाला घेतलेला आहे की थोडंसं चवही तिखट येते आणि रंगही छान येतो. आणि तेल जे आहे ते 2 वाट्यांसाठी 2 वाट्या ज्या भाजणी 2 वाट्यांचं पीठ आहे त्या पिठासाठी म्हणजे एका वाटीसाठी 1 चमचा तेल घ्यायचे. तर हा जो चमचा आहे हा 1 चमचा, असे मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. अशा पद्धतीनं हे सगळं आपलं सामान तयार आहे. आपण आता चकल्या कशा करायच्या ह्याची कृती बघूया. आता हा जो बाऊल आहे मग अशी पिठाच्या मापाचा, त्या 1 वाट्या बाऊलने मी कढईमध्ये आता पाणी ओतते आहे. आता हे चांगलं तापून द्यायचं पाणी. 1 वाटी आपण जे पाणी घेतले त्याच्यासाठी आपल्याला मोहन टाकायचं आहे. तर मोहन जे आहे ते पिठाचं आपण प्रमाण जे घेतलंय ते 2 बाऊल पीठ घेतले. मग एका वाटीला 1च चमचा तेल टाकायचे. तर मग एका वाटीला 1 म्हणजे आता 2 वाट्या आपले 2 बाऊल पीठ आहे म्हणून 2 चमचे तेल येणार. तर आपण हे 1 आणि 2 आणि आता हे पाणी उकळू द्यायचं. आता आपण पाणी उकळलेलं आहे. आता आपण हे मसाले जे आहेत हे टाकायला सुरुवात करूया. ओवा झालाय टाकून, आता तीळ टाकूया. हळद, हिंग आणि मीठ आणि हे तिखट. आपण गॅस पूर्ण बारीक करून घेऊया. आणि आता हे जे पीठ आहे हे मी 2 वाट्या बाऊल घेतलेलं आहे, पण पीठ जे आहे ते टाकत जायचं आणि ज्या स्टेजला असं वाटेल की आता बस झालं त्या स्टेजला थांबायचं. हे ढवळत राहायचं. असं थोडं शिल्लक ठेवलंय मी पीठ, ढवळून बघूया. आणि मग ढवळून आपल्याला जर वाटलं की त्या पाण्यामध्ये तेवढं पुरेसं आहे पीठ तर पीठ थांबायचं. आता हा ओलावा जाणवतो आहे
त्यामुळे थोडंसं अजून जिरेल याच्यामध्ये पीठ हे. त्यामुळे दोन वाट्याचं घेतलेलं आहे पीठ ते आपलं या पाण्याच्या तेवढ्या ओल्याव्यामध्ये जिरलेलं आहे. अगदी 2 ते 3 मिनिटासाठी आपण हे वाफ काढायला ठेवलेलं आहे. आता आपली जी मगाशी आपण उकळ काढली होती ती तयार झालेली आहे आणि ही एक 5 मिनिटं ठेवून द्यायची थंड व्हायला. अगदी गरम गरम घ्यायचं नाही आणि ती वाफ पण त्याच्यात मुरते चांगली. आता हे एक साधारण 5 मिनिटं झालेले आहेत आपले. आता ही बघा आपली उकड. आता ही उकड आपल्याला ना परातीमध्ये काढून घ्यायची आहे. ही परातीमध्ये काढून घेऊया आपण. आपण हा पेला घ्यायचा आहे आणि ह्या सगळ्या गाठी आहेत त्या मोडून घ्यायच्या. तेल किंवा लोणी काही लावा तुम्ही. आणि हा असं धरायला पण बरा पडतो. त्यामुळे धरलं ना की आपल्याला छान अशा गाठी मोडून घेता येतात. व्यवस्थित अशा गाठी मोडून घ्यायच्या. हे पहा आता मी ह्या सगळ्या गाठी मोडून घेतलेल्या आहेत. आणि उकड ही आता मळताना ना आपल्याला थोडंसं पाणी लागतं. तर घाबरून नाही जायचं की पाणी वापरलं तर चालतं का. तर हे पाणी मी गरम करून घेतलंय आणि पाणी थोडं घालून ही मळून घ्यायची. फक्त सांभाळून पाणी टाकायचं, खूप पाणी टाकायचं नाही. अगदी मोजकं पाणी आवश्यक तेवढंच टाकायचं. असं आपण पीठ हे छान मळून घ्यायचं आणि घाई नाही करायची, कारण जेवढं पीठ छान मळून घेऊ ना तेवढ्या चकल्या छान होतात. त्यामुळे छान मळून घ्यायचं. हे पण आता हा गोळा आपला होत आलेला आहे. हा छान मळून 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 घ्यायचा. मळून घेतलं ना की चकल्या पण खूप छान होतात. त्या पिठाला एक प्रकारचा एकजीवपणा येतो आणि फार टाईट मळायची गरज नाही आहे. थोडंसं मीडियम असावं. अति टणक घेतलं ना मग चकल्या कडक होतात. हा मी सोऱ्या घेतला आणि हे गोळे तयार करून घेतलेत. हे आपण आता भरूया. पुसून घेतलं आणि त्याच्यावर हे बघा हे प्लास्टिक घेतलेले छोटे छोटे तुकडे करून आता मी चकल्या टाकून घेते. अशा पद्धतीने आपण 3 ते 4 चकल्या टाकायच्या आणि मग त्या तेलावरती मीडियम आचेवर तळायच्या. तेल तापलेलं आहे म्हणून आधी मी छोटासा तुकडा टाकून बघितला, तो वर आला. तर तेल तापले. आता आपण चकल्या टाकून घेऊया. आपण ज्या वेळेला तळत असतो ना सुरुवातीला असा भरपूर फेस होतो आणि जसं जसं चकली शिजत येते ना आतून व्हायला लागते त्यावेळेला ह्या फेसाचं जे प्रमाण आहे ना ते हळूहळू कमी व्हायला लागतं. आणि हा पूर्ण मंद गॅस अजिबात नाही करायचा आहे. मीडियमवरच ठेवून ती तळून घ्यायची. बघा ते आता हळूहळू प्रमाण कमी होत चाललेलं आहे फेसाचं. जसं ती शिजेल तसं तसं ते फेसाचं प्रमाण कमी होतं. आणि एक लक्षात घ्यायचं की खालची पूर्ण बाजू झाल्याशिवाय ती अजिबात उलटी करायची, गडबड करायची नाही, अन्यथा ती त्याच वेळेला तुटते. त्यामुळे एक बाजू पूर्ण व्यवस्थित टणक झाली की मगच ती उलटी करून दुसऱ्या बाजूला करायचं. आता हे बघून घ्यायचं की कितपत ते नाजूक आहे की थोडंसं. आता हे बघा हे जाणवते की हे नाजूक आहे अजून, तर तिला होऊ द्यायचं तोपर्यंत. हे बघा आता ही जी चकली ही हे बघा आता जेव्हा आपण उलटण्याची स्टेज ती बघा की ही हलत नाही आहे, व्यवस्थित वाटते आणि असं चुरचूर आवाजही यायला लागतो. ह्याचा अर्थ की ती एका बाजूने होत आलेली आहे. अशा वेळेला ही चकली उलटी करायची आणि मग ती उलटताना आपली तुटत नाही, खराब होत नाही. ही दुसरी बाजू पण
थोडा वेळ करायची आणि मग काढून घ्यायची चकली. आता आपण ह्या झालेल्या आहेत त्यामुळे हे आपण काढून घेऊया. तेल सगळं जाऊ द्यायचं आणि डिशमध्ये काढून घ्यायचं आणि तेल पूर्ण निथळण्यासाठी चाळण घ्यायची, म्हणजे खाली सगळं तेल निथळून जातं. अशा चाळणीत जर घेतलं ना तर ते एक्स्ट्रा तेल जे आहे ना ते खाली निघून जातं. खाली एखादी डिश वगैरे ठेवायची. अशा रीतीनं दिवाळीच्या खमंग खुसखुशीत चकल्या आपल्या तयार झालेल्या आहेत. मगाशी संपूर्ण व्हिडिओ आपण बघितलेला असेलच. महत्त्वाची गोष्ट मला एकच सांगायची आहे तुम्हाला की चकली करताना ना मनातली भीती पहिली काढून टाका. आपल्याला जमेल का, तुटतील का, हे सगळं अजिबात विचारात आणायचं नाही. सहजपणे करायला घ्यायचं आणि कमी क्वांटिटीच्या चकल्या जर आपण केल्या तर नक्की त्याच्यावर आपला हात बसतो आणि आपल्याला सगळ्या मापांचा आपोआपच अंदाज यायला सुरुवात होते. अजून एक महत्त्वाची टीप म्हणजे मोहन जे आपण टाकतो त्याचं एखाद वेळ कमी प्रमाण पडलं तर चालू शकतो. किमान ती तुटणार नाही, चुरणार नाही. पण जर जास्त प्रमाण मोहनाचं पडलं तर त्या तेलात टाकल्या विरघळून जातात आणि जर झाल्या तरीसुद्धा त्या फार तेलकट होऊ शकतात. त्यामुळे मोहन ज्या प्रमाणात सांगितले त्या प्रमाणात टाका. चुकून कमी झालं तर चालेल पण जास्त टाकू नका. तिसरी टीप अशी की गॅस नेहमी मंद आचेवर ठेवून तेल तापवून घ्यावं. त्यामुळे जो त्याचा उष्मांक असतो तो व्यवस्थित स्थिर राहतो. आणि ज्या वेळेला आपल्याला चकली टाकायची असते त्यावेळेला मीडियम गॅस ठेवायचा. मोठाही करायचा नाही आणि फार बारीकही करायचं नाही. आणि अशा वेळेला चकल्या टाकून घ्यायच्या. एका वेळेला 4-5 चकल्या शक्यतो टाकायला जायचं नाही. 2 ते 3 मोठ्या जर केल्या तर तेवढ्या बास होतात. आणि त्या व्यवस्थित एका बाजूनी झाल्या आणि जेव्हा फेस पूर्ण कमी होत आला त्याच वेळेला त्या उलट्या करायला जायच्या. मग दुसरी बाजू देखील व्यवस्थित झाली, शांत झालं की मग हळूहळू एक एक चकली काढायला घ्यायची. अशा जर महत्त्वाच्या टीप तुम्ही फॉलो केल्या तर नक्कीच तुमची चकली देखील इतक्याच सुंदर पद्धतीनं तयार होईल. तर अशा पद्धतीनं दिवाळीची सुंदर चकली आपण तयार केलेली आहे. तुम्ही पण ती नक्की करून बघा आणि सगळ्यांना शुभ दीपावली.